नमस्कार मैत्रिणींनो. आज मी उडदाच्या डाळीचे कोंडळे बनवून दाखवणार आहे तुम्हाला. तर ही अशी काळी डाळ असते. तिला मी रात्री पाण्यात टाकली होती भिजायला. धुवून धुवून घ्यायची स्वच्छ आणि 2-3 पाण्यात धुवून घ्यायची आणि रात्रभर पाणी टाकून द्यायचं तिच्यात आणि भिजू द्यायची तिला. मग हे साल निघून जातं तिचं. असं चोळून चोळून धुवून टाकली आणि सगळं साल काढून टाकलं आणि मग ते पांढरी डाळ निघाली छान. आणि मग दळून घेतलं मिक्सरवर. तर अशा पद्धतीने दळलेलं आहे मी. थोडंसं किंचित एकदम बारीक नाही दळायचं, असं थोडंसं रवा रवा ठेवायचं. असं रवा रवा ठेवायचं थोडंसं, एकदम बारीक नाही दळायचं. तर त्याच्यामध्ये मी हिरवी मिरची टाकली आहे. 3 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत आणि 8-10 लसूणच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर. असं दळलेलं आहे मी हे. तर थोडासा हिंग आणि मीठ एवढं टाकलेलं आहे मी याच्यात आणि चांगलं दळून घेतलेलं आहे. रवा रवा ठेवायचं थोडस. तर आता याचे कोंडळे आपण लावू. तर आपण गॅस पेटवू. तर प्रमाण असं आहे, ही 1 वाटी फुल टाकलेलं आहे मी हे डाळ. आणि मग एका व्यक्तीला आपल्याला सपाट वाटी लागून जातं. सपाट वाटीचं असं दळलेलं पीठ. सपाट वाटी डाळ घ्यायची. असं पॅन ठेवून द्यायचं आणि तेल टाकायचं त्याच्यावर. तव्यावर पण होऊन जातं ते. तव्यावर तवा पण ठेवला तरी चालेल. आपला रेग्युलर तवा असतो ना, त्याच्यावर पण होऊन जातं. असं तेल टाकून द्यायचं. गॅस मंद करून द्यायचा. आता तवा तापून गेलाय. असं पसरवून द्यायचं त्याला. पळीने जेवढं पसरवता आलं तेवढं पसरवून द्यायचं. नंतर हाताने करायचं. असं तेलाचा किंवा पाण्याचा असं हात करायचा. असं करून द्यायचं. छान बारीक करून घ्यायचं. मध्यम बारीक, जास्त बारीक पण नाही आणि जाड पण नाही, असं ठेवायचं. सगळीकडे समान करून घ्यायचं त्याला. खुरपीने किंचित त्याला असं करून द्यायचं. थोडा मोठा गॅस केलाय मी आता. आता आता कमी करून द्यायचं, मंद करून द्यायचं. असं बघायचं सहज, जर उठेल ते तर उलटवून द्यायचं त्याला, नाही तर मग आणखी थोडंसं होऊ द्यायचं.
थोडस इकडं अजून चिटकलंय ते. असं पलटवून द्यायचं हा. खूप छान लागतात हे उडदाचे कोंडळे. असं मंद आचेवर त्याला खरपूस होऊ द्यायचं छान. मस्त खुसखुशीत होऊन जातं ते. उलटत पलटत राहायचं त्याला. अशी लाल शेड येऊ द्यायची थोडीशी तांबूस. तिकडच्या तव्यावर पण टाकलं एक, तव्यावर टाकून दिलं. दोघं बाजूला आपण करू शकतो, लवकर लवकर होऊन जातो. तर हे दोघं बाजूने छान खरपूस झालेलं आहे, बघू शकता मैत्रिणींनो. तर एक सांगायचं राहिलं, याच्यात आहे ना मी दोन पळ्या तेल पण टाकलंय. उडदाच्या पिठात दळताना टाकून दिलं होतं मी, असं 2 पळ्या टाकून दिलंय. त्याच्याने छान खरपूस होतात आणि असे छान लागतात ते. जाळी पण पडते कोंडळ्यांना आणि मऊ पण होतात, मऊ आणि खुसखुशीत होतात. तर याच्यात तेल जरूर टाकायचं. बघू शकता मैत्रिणींनो, छान अशी जाळी पडलेली आहे कोंडळ्याला. झालंय ते आता. पाहू शकता मैत्रिणींनो, आपले कोंडळे उडदाचे भिजवलेल्या डाळीचे कोंडळे तयार आहेत. सोबत दही घ्यायचं किंवा कढी, असं बुडवून बुडवून खायचं. सोबत एक मिरची तळलेली आहे मी, पोट फोडून घेतलंय मिरचीचं आणि एक थोडस मीठ भरून दिले आणि तळून घेतलेली. अशा पद्धतीने मिरच्या पण त्याच्यासोबत छान लागतात. तर एकदम मस्त खरपूस खमंग बनलेले कोंडळे, छान जेवण होईल याचे. तर मैत्रिणींनो, रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू. भेटूया अशाच चांगल्या रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.